पोरींनो, नीट वाढायचं हा. स्वतःच्या हाताने केलंय मी आणि अगदी गुळाची म्हणून पुरणपोळी सुद्धा बनवली आहे. अगं आपल्या सगळ्यांचं दैवत आज महाराज येणार आहेत की मला भेटायला. तुम्हाला माहितीये त्या सिद्ध्यानं पन्हाळगडाला वेढा घातला होता, पण माझ्या शिवानं महाराजांची कापड घालून तो तिकडं निघून गेला. आणि महाराज दुसऱ्या डोलीत बसून हे बघ तिकडं विशाळगडाकडे निघून गेले. पण फार काळ माझा लेक त्यांना पचवू नाही शकला, पकडला गेला. त्या सिद्ध्यानं माझ्या लेकाचे तुकडे तुकडे करून त्या वेशीवरच्या भाल्यावर टांगून ठेवले होते. माझ्या लेकाचं जेव्हा मी ते मुंडकं हातामध्ये घेतलं ना, त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं, अभिमान होता. कारण या सह्याद्रीच्या दरीखोऱ्यात फक्त आणि फक्त 12 वाघ आणि मराठेच राहणार. महाराज आले. महाराज निघला. महाराज जगदंब जगदंब. माते कशी आहेस तू? महाराज मला काय होतंय तुम्ही असताना? हे बघा तुमच्यासाठी गोडाचं जेवण केलंय. माते मी इकडे तुझं सांत्वन करायला आलोय आणि तू इकडे माझ्यासाठी गोडाचे जेवण काय मला देतेस? महाराज माझं सांत्वन काय करताय? हो मी दुखी आहे, खरंच खूप दुखी आहे. कारण मी देवाला म्हणते, ए परमेश्वरा मला एकच पुत्र का दिलास? मला दुसरा मुलगा असता तर महाराज तुमच्या पायावर वाहिला असता, स्वराज्याच्या कामी आला असता. हे दुःख आहे या आईला. काय बोलू मी माते तुझ्यासारख्या माता भगिनी माझ्या बरोबर आहेत आणि म्हणून या स्वराज्याला बळकटी येते. स्वराज्य व्हावे श्रींची इच्छा आणि श्रींची इच्छा पूर्ण करण्याकरता तुमच्यासारख्या माता भगिनींची साथ आहे, तर हे स्वराज्य स्थापन होणारच. जगदंब जगदंब.